श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. निर्जला एकादशीच्या दिवशीच आपल्याला गाईला चपातीसोबत एक वस्तू खायला द्यायची आहे, ज्यामुळे श्रीहरी विष्णू प्रसन्न होतील. 33 कोटी देवदेवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. तसेच 33 कोटी देवांचे पूजन केल्याचे पुण्य आपल्याला मिळेल आणि आपले 7 पिढ्यांचे दारिद्र्य गरिबी जी काही आहे तर ती नष्ट होईल. त्यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला म्हणजे गोमातेला खूप महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की ज्या घरी गाय असते त्या घरातील वास्तुदोष हे आपोआप दूर होत असतात. तसेच धर्मग्रंथानुसार गायीमध्ये 33 कोटी देवदेवतांचे वास्तव्य आहे. ज्या घरी गायीची रोज पूजा केली जाते तर त्या घरी रोज 33 कोटी देवांची पूजा होत असते. परंतु दररोज जर आपल्याला गायीची पूजा करणे शक्य नसेल तर काही ठराविक दिवशी आपण गायीची पूजा नक्की करावी. गायीचे पूजन केल्याने आपल्याला पुण्यप्राप्ती होत असते आणि तसेच शास्त्रानुसार काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्यासाठी लाभदायक ठरत असतात. शास्त्रानुसार जे कोणी नित्यनेमाने गायीची पूजा करत असतात तर त्यांच्यावरती 33 कोटी देवतांची कृपा राहत असते आणि त्या व्यक्तीचे सर्व दुःख कष्ट नष्ट होत असतात. गोमाता जी आहे तर ती कामधेनू आहे. आपल्या मनातील भावना समजून आपल्या इच्छा ती पूर्ण करत असते आणि एकादशी तिथी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि श्रीहरी विष्णूंना गाय जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे. काय करायचं आहे? एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा तुम्ही थोडीशी चिमूटभर हळद जरी टाकली तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला त्यानंतर तुमची देवपूजा वगैरे करायची आहे आणि दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला गोमातेला ही जी वस्तू आहे तर ती खायला द्यायची आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये भाकरी बनवत असाल तरीसुद्धा आपल्याला गाईसाठी चपाती करायची आहे आणि जर तुम्ही तुमच्या घरामध्ये चपाती बनवत असाल तर आपण जी पहिली चपाती करणार आहोत तर ती आपल्याला गाईसाठी बाजूला काढून ठेवायची आहे. बघा, या दिवशी स्वयंपाक करताना तुम्ही भाकरी जरी बनवत असाल तरी अगोदर गाईसाठी चपाती बनवा, त्यानंतरच भाकरी बनवा. कारण पहिली जी काही आपण तव्यावरती भाकरी किंवा पोळी भाजणार आहोत तर ती गाईसाठी आपल्याला ठेवायची आहे. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही काय करायचं आहे? ही जी चपाती आहे तर ती एका प्लेटमध्ये घेऊन तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. यासोबत तुम्हाला गुळाचा एक खडा आणि तासभर भिजवलेली हरभरा डाळसुद्धा लागणार आहे. तुम्हाला एक चमचाभर हरभरा डाळ जी आहे तर ती भिजायला घालायची आहे. तासभर ती चांगली भिजवून घ्यायची आहे आणि यासोबत एक गुळाचा खडा घ्यायचा आहे. आता तुमच्या जर घरी गाय असेल तर त्या गाईला तुम्ही ही वस्तू खायला देऊ शकता किंवा तुम्ही आजूबाजूला गाय असेल त्या ठिकाणी जाऊन द्या किंवा तुम्ही गोशाळेत जाऊन जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. देवघरासमोर बसल्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि आपली जी समस्या आहे, तुमची समस्या आर्थिक असेल किंवा तुमच्या घरामध्ये शांतता नाही आहे, सतत कलह किरकिर चालू आहे किंवा मुलांसंबंधी जर एखादी समस्या असेल तर ती समस्या आपल्याला हात जोडून श्रीहरी विष्णूंना सांगायची आहे. विष्णूंसोबत माता लक्ष्मीचं सुद्धा स्मरण करायचं आहे. आपल्या घरामध्ये पैसा यावा, आलेला पैसा टिकावा म्हणून प्रार्थना करायची आहे. आणि या प्लेटवरती आपल्याला ही जी हरभरा डाळ आहे तर ती आणि आपल्याला गूळ जो आहे तर तो त्या प्लेटमध्ये आपण जी चपाती ठेवलेली आहे तर त्याच्यावरती ठेवायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? देवघरासमोरून उठायचं आहे आणि ज्या ठिकाणी गाय आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर हा जो घास आहे तर तो गाईला खायला द्यायचा आहे. गाईला धूपदीपाने सुद्धा आपल्याला ओवाळायचा आहे. आणि आपण जेव्हा गाईला हा घास खायला देतो तर त्यानंतर आपला हात जो आहे तर तो गाईसमोर धरायचा आहे. जर आपल्या हातावरून तिने तिची जीभ जर फिरवली तर आपलं जे काही दुर्भाग्य आहे किंवा ज्या काही अडचणी आहेत तर त्या पुसल्या जातात आणि आपलं दुर्भाग्य जे आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलतं अशी सुद्धा मान्यता आहे. त्याप्रमाणेच गाईच्या कानामध्ये आपल्याला आपली इच्छा जी आहे तर ती सांगायची आहे. तुमची जर लहान मुले असतील आणि ती खूप किरकिर करत असतील
तर त्यांच्या हातून आवर्जून तुम्ही हिरवा चारा खायला देऊ शकता। आणि तुम्हाला सुद्धा जर चपातीसोबत या वस्तू देणे शक्य नसेल तर तुम्ही गाईला मुठभर हिरवा चारा खायला दिला तरीसुद्धा आपला जो बुध ग्रह आहे तर त्याची स्थिती जी आहे तर ती मजबूत होत असते। तर अशा प्रकारे चपातीसोबत भिजवलेली हरभरा डाळ आणि गुळाचा खडा तर ही वस्तू गाईला खायला द्यावी, किंवा हिरवा चारा जरी दिला तरीसुद्धा चालेल, कारण गाईची आपण सेवा जर केली तर ती कधीही वाया जात नाही। आपल्या दारामध्ये जर गाय येत असेल तर हा एक खूप शुभ संकेत असतो की आपले चांगले दिवस येणार आहेत। आणि दारामध्ये जर कधीही गाय आली तर तिला कधीही परत तसंच हाकलून द्यायचं नाही, तर काही ना काही तुमच्या घरामध्ये जे काही भाजी भाकरी असेल तर ती तिला खायला द्यायची आहे। एक घास जरी आपण खायला दिला तरीसुद्धा आपल्याला त्याचे पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते। आणि एकादशी तिथी जी आहे तर या दिवशी आपण जर हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला याचे फळ जे आहे तर ते मिळत असते।